आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। कृष्णा कृष्णा हरे कृष्णा हरे हरे। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। हरे कृष्ण राधे राधे कृष्ण 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 पर्वतराज हिमालयाच्या दोन शिखरांना आज देखील नर आणि नारायण अशा दोन नावाने ओळखलं जातं। श्रीमद भागवत महापुराणाच्या दुसऱ्या स्कंदाच्या 7व्या अध्यायात असं लिहिलेलं आहे की इथे खूपच पुरातन काळी सत्ययुगात महात्मा नर आणि नारायणाने बद्रिका वनाच्या समीप गंधमादन पर्वतावर काही हजार वर्ष तपश्चर्या केली होती। हे दिव्य स्थान बद्रीनाथ धामाच्या जवळच आहे आणि आता याचं नाव नर आणि नारायण पर्वत झालेलं आहे। श्री वामन पुराणाच्या 6व्या अध्यायात सांगितलं गेलंय की ब्रह्माजींनी त्यांच्या हृदयातून महाराज धर्मांना उत्पन्न केलं होतं। आणि नर नारायण त्याच महाराज धर्माचे पुत्र होते। श्रीमद देवी भागवताच्या 14व्या स्कंदात देखील नर नारायणाच्या तपश्चर्येचं वर्णन केलेलं आहे। त्यांच्या 1000 वर्षाच्या कठोर तपश्चर्येमुळे त्यांच्यात अनेक गोचर आणि अगोचर शक्तींचा विकास होऊ लागला। नर नारायणाच्या अत्यंत सखोल व कठोर तपश्चर्येमुळे देवलोकात
इंद्रांचं आसन देखील डळमळीत होऊ लागलं. त्यांच्या अज्ञानामुळे इंद्राला वाटलं की नर आणि नारायण स्वर्गाचं सिंहासन मिळवण्याकरताच अशी तपश्चर्या करत आहेत. तेव्हा त्याने इंद्रसभेच्या मुख्य अप्सरांना बोलावणं धरलं. आणि नर नारायणाची तपश्चर्या भंग करण्याकरता त्यांना गंधमादन पर्वतावर जाण्याची आज्ञा देताना म्हटलं की तुम्ही सर्वजण या क्षणी धरतीवर जा. तुमच्या यौवनाने आणि सौंदर्याने त्यांचा कामाग्नी चेतवून तपस्वींची तपश्चर्या भंग करून टाका. जशी आज्ञा देव. स्वर्गातून गंधमादन पर्वतावर उतरलेल्या अप्सरांनी नर नारायणाच्या समक्ष नृत्यास आरंभ केला. सौंदर्य आणि नृत्यात एकाहून एक सरस असणाऱ्या अशा अनेक अप्सरा एका वेळी तिथे नृत्य करत होत्या. त्यांचे विभ्रम आणि त्यांचं इतकं बहारदार नृत्य पाहून कुणी सामान्य माणूस अथवा तपस्वी असता तर क्षणभरातच त्याची तपश्चर्या भंग झाली असती. परंतु ते नर आणि नारायण होते, कुणी साधे सुधे मनुष्य नव्हते. अप्सरांच्या नृत्याने त्यांच्यावर यत्किंचितही परिणाम झाला नाही. त्यांची तपश्चर्या अशीच अखंडपणे सुरूच राहिली आणि ते त्यांच्या तपश्चर्येत मग्नच राहिले.
तुम्ही सर्वजणी कोण आहात आणि या निर्जन आणि एकांत वनामध्ये कशासाठी आला आहात? आम्ही इंद्रसभेतील अप्सरा आहोत. अप्सरा? पण आमच्याकडे तुम्ही येण्याचं कारण काय? देवराज इंद्र तुमच्या तपश्चर्याने प्रसन्न झालेत. त्यामुळे या तपोवनात त्यांनी तुम्हाला स्वर्गातील तमाम सुख देण्यासाठी पाठवलंय. खरंच की काय? म्हणजे देवराज आता आमच्याकडे अशा तऱ्हेने सुख धाडू इच्छितात. पण त्यांना कोणी सांगितलं की आम्हाला स्वर्ग सुखांची इच्छा आहे म्हणून? एखाद्या कामनेशिवाय का कोणी तपश्चर्या करायला जातं मुनिवर्य? स्वर्ग सुखासाठी तर सर्वच प्राणी धडपडतात. कारण स्वर्गाचं जे सुख आहे तेच आनंदाची परसीमा आहे. हे बालिके, इंद्रांना जाऊन सांग की स्वर्गाची सारी सुख नश्वर आहेत. आज असतील तर उद्या नसतील. ज्या प्रकारे इंद्रपद केवळ एक इंद्रच भूषवत नसतो, त्याचप्रमाणे तिथली सुख आणि वैभव देखील क्षणभंगूरच असतात. आम्ही दोघे ज्या आनंदाच्या साक्षीने इथे बसलो आहोत, त्याची जाणीव इंद्राला भले होणार तरी कशी? हे तपोधन, माझ्याबरोबर ह्या क्षणी जितक्या महान अप्सरा आहेत त्या सगळ्या जणी तुमचं मनोरंजन करण्यासाठी आल्या. आम्हाला देवराजांचा आदेश आहे की आम्ही सर्वांनी तुम्हाला आनंद द्यावा. त्यामुळे आम्ही सगळ्या जणी तुमची सेवा करण्यासाठी आहोत. बालिके, तू तुझ्या रूपावर आणि गुणांवर स्वतःच भाळलेली आहेस. तुझं नृत्य, तुझं गायन आणि तुझ्या रूपाचा गर्व झाला आहे तुला. तर मग ठीक आहे. हे देव, काय आज्ञा आहे? हे सुंदरी, तू आता माझ्या जांघेच्या उरू भागातून उत्पन्न झालेली आहेस. त्यामुळे मी तुला उर्वशी हे नाव प्रदान करतो. कुणी आहे का तुमच्यापैकी या उर्वशीहून अधिक सुंदर? कुणी आहे का तुमच्यापैकी या उर्वशीहून अधिक नृत्य प्रवीण? तुझ्याकडे असलेल्या सर्व कलांचा यांना परिचय दे उर्वशी. जशी आज्ञा देव. आता गंधमादन पर्वतावर 2 अप्सरांमध्ये जणू नृत्याची स्पर्धा सुरू झाली. कोण उत्तम नृत्य करू शकतं आणि कोण तिच्या सौंदर्याने समोरच्याला भुरळ पाडू शकतं, हे आजमावण्यासाठीची जणू ती चढाओढच होती. स्वर्गस्थ अप्सरांना त्यांच्या सौंदर्याचाच आणि नृत्य गायन प्रतिभेचा अहंकार झाला होता. या उलट
एका तपस्वीच्या मांडीतून जन्माला आलेली उर्वशी रूपाने आणि गायन नृत्य प्रतिभेने सरस असून सुद्धा तिच्या सौंदर्यात आणि स्वभावात अहंकाराचा लवलेशही दिसत नव्हता. ती सर्व स्वर्गस्थ अप्सरांना तिच्या गायनातून हेच सांगत होती की रूपाला आणि सौंदर्याला काहीही सीमा नसते. त्यामुळे त्याचा व्यर्थ अभिमान बाळगणं सोडा. अर्थात सुवर्णासारखी कांती असलेल्या त्या अप्सरांना हे सत्य पचवणं जरा जड जात होतं. तेव्हा उर्वशीने सांगितलं की रूप सौंदर्य केवळ सुवर्णकांती किंवा रंगावर ठरत नसतं. खरं सौंदर्य तेच ज्यात शालीनता आहे, विनम्रपणा आहे. स्त्रीचं खरं रूप तेव्हाच खुलून येतं जेव्हा तिच्या चेहऱ्यावर लज्जेची लाली पसरते. खरं प्रेम तेच ज्यात समर्पण भावना असते. नुसतीच कामवासना म्हणजे खरं प्रेम नव्हे. उर्वशीने हेच समजावत तिचं नृत्य आणि गायन चालू ठेवलं होतं. परंतु इतर अप्सरांना याचा विसर पडत चाललेला होता आणि ते तिच्या बोलण्याकडे आणि गाण्याकडे दुर्लक्ष करत होते. परंतु उर्वशी त्यांना आपापल्या परीने समजवण्याचा प्रयत्न करत होती. आता तुम्हा सगळ्यांना समजलं असेल ना की स्वर्गलोकीची सर्व सुख माझ्या जांघेच्या खाली दबून राहिली आहेत. क्षमा करा देव, आम्हाला क्षमा करावी. आमच्याकडून मोठा अपराध घडला आहे. नाही, तू तुझ्या स्वामींच्या आज्ञेने आमच्या तपोवनात आली आहेस, त्यामुळे तू निरपराध आहेस.
इंद्रांना आमच्यातर्फे ही उर्वशी उपहार म्हणून दे आणि सांग त्यांना की तुमच्या लौकिक सुखांच्या गणनेत आमचा हा उपहार घेऊन गणना एकाने वाढवा म्हणावं. जा. जशी आज्ञा देव. पुराणांमध्ये उल्लेख आहे की हेच नर नारायण पुढे जाऊन द्वापार युगात श्रीकृष्ण आणि त्यांचे सखा अर्जुनाच्या रूपाने प्रकट झाले होते. श्रीकृष्ण यदुवंशांमध्ये आणि अर्जुन पंडूंच्या कुळांमध्ये कुंतीच्या गर्भातून जन्माला आले. याची पुष्टी स्वतः श्रीकृष्णांनी गीतेच्या 4थ्या अध्यायाच्या 5व्या श्लोकामध्ये केली आहे. बहुने मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन तान्यहम वेद सर्वाणी न त्वं वेत्थ परंतप. हे अर्जुन, माझे आणि तुझे याआधी अनेक जन्म झाले आहेत. मला त्या सर्वांचं ज्ञान आहे, परंतु तुला त्यांचं स्मरण नाही. कृष्णाने मथुरा सोडून द्वारकापुरी वसवली. अर्जुन देखील त्यांच्या भावंडासह गुरुकुलातलं शिक्षण पूर्ण करून हस्तिनापुरात परतले. हस्तिनापुरात परत आल्यानंतर अर्जुन त्याच्या धनुर्विद्येच्या अभ्यासात निरंतर गढलेला असायचा. कदाचित त्याच्या मनाच्या तळाशी ही जाणीव लपून राहिली होती की येणाऱ्या काळात त्याला एखादं मोठं युद्ध लढावं लागणार आहे. याच काळात श्रीकृष्णांनी बलरामांना सांगितलं होतं की पांडवांवर एक भीषण संकट येऊ घातलेलं आहे. आणि मला पुढे येऊ घातलेलं एक अग्निकांड दिसतं आहे. काय? अजून एका अग्निदिव्यातून पार पडावं लागेल? आपल्याला नाही, मग माझ्या सख्याला. कोण? अर्जुन? हो, अर्जुन लवकरच त्याच्या भावंडांसह एका भीषण अग्निकांडातून पार पडणार आहे. तो त्याच दिवसाचा विचार करताना आज जेव्हा श्रीकृष्ण चिंतित झाले होते तेव्हा बलरामांनी विचारलं, काय झालं आहे कन्हैया? कसल्या चिंतेत आहेस? दादा, आठवतंय मी त्या दिवशी म्हणालो होतो की पांडवांवर संकट येणार आहे म्हणून? आता ती वेळ आली आहे. अर्थात? ज्या दिवशी धृतराष्ट्राने भीष्मांच्या दबावाखाली येऊन युधिष्ठिराला युवराज घोषित करण्याचा निर्णय घेतला, त्याच दिवशी शकुनीने त्यांच्या तोंडावर स्पष्टपणे सांगितलं होतं, मी तुमच्या चरणांची शपथ घेऊन सांगतो की जर कोणत्याही कारणाने तुम्ही युधिष्ठिराला हस्तिनापूरचा युवराज घोषित केलात तर मी गांधार कुमार शकुनी राजनीतीची ती शेवटची खेळी खेळल्याशिवाय राहणार नाही. अर्थात युधिष्ठिराचा मृत्यू तो भले कसाही घडवून आणेन भाऊजी, भले कसाही घडवून आणेन. हो, कसाही. आणि आता त्याच्या त्याच वचनाची पूर्तता करण्यासाठी त्याने एक भीषण षडयंत्र रचलं आहे. आणि या भीतीने की पांडवांची हत्या झाल्यानंतर प्रजेने विद्रोह करू नये
त्याने त्याच्या सहाय्यासाठी एका गुप्तहेराला जरासंधाकडे पाठवून दिला आहे. सम्राट, तुम्हाला कळल्यानंतर तुम्ही अतिशय प्रसन्न व्हाल. खूप सुखद समाचार आला आहे सम्राट, खूप सुखद समाचार आला आहे. आता असा काय सुखद समाचार असू शकतो महाराज शल्य? श्रीकृष्ण जिवंत आहे या सूचनेने तर देशाचं राजनैतिक चित्रच पालटून टाकलं आहे. त्या उपर हस्तिनापुरात युधिष्ठिराच्या युवराज बनल्याने ही स्थिती तर अजूनच गंभीर झाली आहे. ही तर चिंताजनक अवस्था आहे महाराज शल्य. चिंताजनक तर आहेच, परंतु एक सुखद सूचना ही देखील आहे की लवकरच या परिस्थितीमध्ये सुधारणा होण्याची आशा आहे. ते कसं काय महाराज शल्य? जर युवराज युधिष्ठिराची हत्या झाली तर काय? हे काय बोलत आहात तुम्ही महाराज शल्य? महाराज शल्य, काय हे शक्य होऊ शकतं? कदाचित. कदाचित. परंतु तुम्हाला हे कसं काय ठाऊक आहे? कारण दुर्योधनाचे मामा शकुनींनी एक विशेष गुप्तहेराला माझ्याकडे हे सांगण्यासाठी पाठवलं होतं की जर त्यांचं षडयंत्र सफल झालं तर शक्य आहे अशा परिस्थितीमध्ये हस्तिनापुराची प्रजा अथवा सेनाच विद्रोह करून येईल, तर त्यांना आपल्या सैनिक सहाय्याची आवश्यकता पडू शकते. आणि मी देखील त्यांना आश्वासन देताना आपल्या सर्वांच्या वतीने हा संदेश पाठवून दिला आहे की आम्ही सगळे तुमच्या सहायता करता तयार राहू म्हणून. आम्ही तयार राहू म्हणून. अत्युत्तम महाराज शल्य, अत्युत्तम, अत्युत्तम. आपण त्यांना सहाय्य अवश्य करू महाराज शल्य, अवश्य. मी राजकुमार दुर्योधनांना इथे येण्यासाठी संदेश पाठवला होता, परंतु ते अजूनपर्यंत आलेले नाहीयेत. जाऊन विचारून ये की त्यांना इथे येण्यासाठी विलंब का लागतोय. जा. जशी आज्ञा. क्षमा करा प्रभू. काय झालं? राजकुमार दुर्योधन तर इकडेच येत आहेत. यावं राजकुमार दुर्योधन, यावं. तुमचं स्वागत आहे. प्रणाम शकुनी मामा. दीर्घायुषी हो, आनंदी रहा, सुखी रहा, भाचे श्री सुखी रहा. जगतोच आहे आणि सुखाने जगतो आहे, परंतु आनंदी नाही आहे, हे तुम्हाला ठाऊकच आहे.
हो, ठाऊक आहे. परंतु तू देखील एका गोष्टीची जाण ठेव की जोपर्यंत माझा प्रिय भाचा आनंदी नाही होणार तोपर्यंत त्यांचा शकुनी मामा देखील काटाच्या शय्येवर झोपत राहील. हो, मग पलंगावरून या मखमली गाद्या काढून टाकून इथे काटे पसरून घे मामा, काटे. कारण माझी आनंदी होण्याची संधी तर कायम स्वरूपी माझ्या हातून निसटून गेली आहे. तुम्ही नेहमीच मला एक वचन देत आलात की काही झालं तरी सरते शेवटी मलाच हस्तिनापुराचा युवराज बनवला जाईल म्हणून. परंतु मी युवराजाऐवजी केवळ राजकुमारच राहिलो आणि तुमची सगळी वचनं खोटीच राहिली. खोटी. शकुनी मामांची वचनं कधीच खोटी असू शकत नाही भाचेश्री, कधीच खोटी असू शकत नाहीत. केवळ ती पूर्ण होण्यामध्ये विलंब लागू शकतो. गांधारी पुत्र, विलंब. प्रत्येक मोठ्या कामाकरिता धीराची आवश्यकता असते, धीराची. मी म्हटलं होतं की अंततः तूच हस्तिनापूरचा युवराज बनशील आणि आजही म्हणतो आहे आणि आजही हेच म्हणतो की आता ती वेळ अतिशय समीप येऊन ठेपलेली आहे, अतिशय समीप. हो मामाश्री, खोटी आश्वासनं देऊ नका. नका देऊ खोटी आश्वासनं. जी एक संधी होती ती देखील तुम्ही घालवलीत. कोणती संधी? जेव्हा कर्णाने सांगितलं होतं विद्रोह करा, आपण लढून आपला अधिकार मिळवू म्हणून. आणि तुला काय वाटतं, तू लढून तुझा अधिकार मिळवू शकला असतास? अवश्य मामाश्री, अवश्य. मी आणि कर्णाने मिळून आक्रमण केलं असतं तर अर्जुन आणि भीमाला धूळ चालणं अजिबात अवघड नव्हतं. आणि पितामहा भीष्मांना देखील पराजित केलं असतंस का? हा, त्या उपर गुरु कृपाचार्य, गुरु द्रोणाचार्य या सर्वांचं काय केलं असतंस तू भाचश्री? उत्तर दे. या सर्वांचं काय केलं असतंस? एक लक्षात ठेव की हे सगळे असताना राजा आज्ञेविरुद्ध उघड उघड विद्रोह करून सफल होणं असंभव आहे, असंभव. आणि हे देखील विसरू नकोस की राजनीतीच्या लढाईमध्ये षडयंत्र आणि कूटनीतीचे बाण तुझ्या कर्णांच्या बाणापेक्षा अधिक विनाशकारी असतात. हो, आणि हेच सांगण्यासाठी मी तुला आज इथं बोलवलेलं आहे की आता आपली योजना सफल होण्याची वेळ आलेली आहे. एक शेवटची खेळी आता खेळली जाणार. ते भासे पण योग्य पडले तर अंतच होणार भाचेश्री, अंत होणार. अर्थात तेच राजनीतीची शेवटची खेळी की जो काटा मार्गातून बाजूला काढता येत नसेल त्यात समूळ उपटून टाका त्याला समूळ. त्यावर मी असा विचार केलेला आहे की जिथे एक काटा उपटायचा आहे तिथे सर्व 5च्या 5 काटे एकत्र उपटून टाकायला काय हरकत आहे? एका दगडात यावेळी 5 पक्षी मारूया आपण. वा मामाश्री, वा.
परंतु मामाश्री, 5ही जणांची मुक्ती एक साथ कसं आणि नक्की कुठे? एका मोठ्या तीर्थस्थानावर. तीर्थस्थान? हो, एक महान तीर्थस्थान. कौरवांमध्ये एक प्रथा आहे की वारणावत तीर्थस्थानाच्या वार्षिक शिवपूजेमध्ये एकतर महाराजांना किंवा मग युवराजांना पूजेसाठी जावं लागतं. आणि यावेळी महाराजांनी युवराज युधिष्ठिरांना पाठवण्याचं मान्य केलेलं आहे. या निमित्ताने माझी योजना कामास आलेली आहे. मी तिथल्या जुन्या राजमहालाच्या भिंती दुरुस्तीच्या नावाने तोडून टाकून नव्याने बांधल्या आहेत. परंतु भाचेश्री, त्या भिंती दगड आणि विटांच्या नाहीयेत. मग भवनाच्या सर्व भिंतींमध्ये मी लाख भरलेली आहे. लाख. लाख? हो, लाख. आणि वरून त्यांच्यावर इतक्या सुंदर रंगाचं पोत चढवलं आहे की कुणालाही कधी असा संशय देखील येणार नाही की भिंतींच्या आत मी लाख भरलेली आहे. आणि अशा लाखेपासून बनलेल्या लाक्षागृहाला केवळ एका ठिणगींची गरज आहे. केवळ एक ठिणगी. आणि संपूर्ण भवनात एक साथ आगींच्या ज्वाळा पसरतील आणि संपूर्ण भवन जळून भस्म होण्याकरता केवळ काही क्षण लागतील. केवळ काही क्षण. बस. ज्या दिवशी युवराज युधिष्ठिर वारणावतात पोहोचतील आणि त्या राजभवनात झोपतील, त्याच वेळी त्या राजभवनाला आग लावून दिली जाईल. आग लावून दिली जाईल भाचेश्री. आग लावून दिली जाईल. हो. वा शकुनी मामा, काय फासे फेकले आहात. वा. अजून फासे फेकायची शेवटची खेळी बाकी आहे भाचेश्री, बाकी आहे. जर काही कारणाने सर्व 5च्या 5 पांडवांना एक साथ तीर्थयात्रेसाठी पाठवता आलं ना, तर 5ही जळून तिथेच भस्म होऊन जातील. 5ही 5 तिथे जळून भस्म होऊन जातील भाचेश्री. 5ही 5 तिथेच भस्म होऊन जातील. मामाश्री, बघा किती सुंदर दृश्य आहे. 5ही जण जळतानाच. बघा बघा किती रमणीय दृश्य आहे. 5ही जण जळतानाच. मामाश्री बघा. 5ही 5 जळतानाच. या सुंदर दृश्यासाठी मी एक खेळी खेळून तर गेलेलो आहे. बघूया काय म्हणतंय तुझं भाग्य भाचेश्री. काय खेळी खेळली आहे तुम्ही? मी माझ्या काही विश्वासूंना वारणावत तीर्थावरील पुरोहित बनवून महाराजांना एक विनंती करण्याकरिता पाठवलंय. एक विनंती भाचेश्री, एक विनंती. तुमची विनंती काय आहे?
महाराज, ही विनंती केवळ आमचीच नाहीये, वारणावताच्या सर्व प्रजाजनांची देखील आहे. जर तुम्ही मान्य केलीत तर समस्त प्रजाजन आनंदित होऊन जातील. काय विनंती आहे? महाराज, जेव्हापासून लोकांनी ऐकलं आहे की यावर्षी युवराज युधिष्ठिर शिव महोत्सवासाठी येत आहेत, तेव्हापासून सर्वांची एकच इच्छा आहे की जर त्यांचे चारही भाऊ देखील त्यांच्यासह तिथे येऊ शकतील तर प्रजेला अतिशय हर्ष होईल. वास्तवात अनेक वर्षांपूर्वी तुमचे छोटे बंधू महाराज पंडू प्रत्येक वर्षी तिथे पूजेसाठी जात असत. त्यांच्या प्रजावत्सलतेमुळे समस्त प्रजाजनांचा त्यांच्यावर अतिशय लोभ होता. त्यांचा स्वर्गवास झाल्यानंतर आज प्रजाजन या बातमीने अतिशय उत्साही झाले आहेत की त्यांच्या लाडक्या महाराज पंडूंच्या 5ही पुत्रांना एकदा तरी डोळे भरून पाहावं आणि त्यांचं स्वागत करावं. याचा अर्थ आहे महाराज पंडूंच्या मृत्यू पश्चात इतकी वर्ष मी जे वारणावतात जात राहिलो, तेव्हा माझ्यावर कुणाचा इतका लोभ नाही जडला. कुणी माझ्या पुत्रांना बघण्याची याचना नाही केली. महाराजांनी या दृष्टिकोनातून बघता कामा नये. तर मग कोणत्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे? वास्तवात यात स्नेहाचा संबंध नाहीये, सहानुभूतीचा संबंध आहे. अर्थात आता या गोष्टीकडे अशा दृष्टिकोनातून बघा महाराज की प्रजेचा तुमच्यावर देखील तितकाच लोभ आहे, तुमचा देखील तितकाच आदर करते जितका महाराज पांडूंचा करायची. कारण जितक्या वेळात तुम्ही तिथे गेला होतात तुम्हाला या गोष्टीचा अनुभव आला आहे की नाही? हो, परंतु पुत्रांमध्ये हा भेदभाव का? तोच भेद तर मी तुम्हाला समजावून सांगते आहे महाराज. असं पहा, भेदाचं केवळ एकच कारण आहे की ज्या व्यक्तीचा स्वर्गवास होऊन जातो त्याच्या मुलांना लोक अनाथ समजू लागतात आणि त्यांच्याबाबत याच कारणास्तव लोकांना सहानुभूती अधिक वाटत असते. आणि त्याच सहानुभूतीला हे लोक स्नेह म्हणतात. त्यामुळेच तुम्ही चुकीचा विचार करता कामा नये. यांच्या विनंतीचा स्वीकार करावा महाराज. आणि जर तुमची आज्ञा असेल तर मी कुंती बहिणींची देखील बोलून घेते की त्यांनी या निमित्ताने त्यांच्या पुत्रांसोबत तीर्थयात्रा करून यावी. अवश्य देवी, मी तुमच्या दृष्टिकोनाची प्रशंसा करतो. माझ्या वतीने महाराणी कुंतींना देखील त्यांच्या पुत्रांसह जाण्याची अनुमती दिली जावी. अभिनंदन भाग्यश्री, अभिनंदन तुझं. जेव्हा भाग्याला फळफळायचं असतं तेव्हा सारे फासे आपोआपच सुलटे पडू लागतात, आपोआपच. हृदयस्य प्रीतं
पद्मपादे समर्पयामि। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे कृष्ण। कृष्णा